मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र दवळाणकर. मित्रांनो, आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवरती साधारणतः अशा विषयांची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो, की जी साधारणतः ज्याची चर्चा फारशी इतर प्रसार माध्यमांमधनं होत नाही आणि ज्याच्या माध्यमातनं तुमची एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्हावी काही महत्त्वाच्या विषयांवरती. आज अशाच स्वरूपाचा एक अतिशय महत्त्वाचा गंभीर विषय घेऊन मी तुमच्यापुढे आलेलो आहे आणि त्याची चर्चा ही भारतीय प्रसार माध्यमांमध्ये अजिबातच होताना दिसत नाही आणि तो विषय आहे, तो म्हणजे काल रात्री मध्यरात्रीपासून ज्याला आपण असं म्हणू, म्हणजे 4 फेब्रुवारी ही तारीख संपली आणि आज आपण 5 फेब्रुवारीमध्ये आहोत. काल रात्री मध्यरात्रीपासनं पृथ्वीवरच्या मानवी संस्कृतीला धोक्यात आणण्याची प्रक्रिया ही सुरू झाली, असं मी वक्तव्य करेल आणि त्यातनं माझ्या या व्हिडिओला सुरुवात करेल. हे वक्तव्य अतिशय जबाबदारीने मी करतो आहे. कारण मित्रांनो परिस्थिती तशीच आहे. जगामध्ये आपण सगळेजण चर्चा करतोय, भारत आणि अमेरिका यांच्या ट्रेड डीलची करतोय. डोनाल्ड ट्रम्प यांचं कशा पद्धतीने वागणं आहे, त्यांचं चीनबरोबरचं भांडण असेल, त्यांचं रशियाबरोबरच्या इश्यूज असतील, मिडल ईस्टमधले आहेत, इराणमधले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करताय जग. परंतु कोणी ही चर्चा करत नाहीये, की पृथ्वीवरच्या मानवी संस्कृतीला, अस्तित्वाला धोका निर्माण करणारी एक घडामोड जी घडलेली आहे, त्याच्याकडे मात्र जगाचं दुर्लक्ष होतंय, भारतातलं दुर्लक्ष होतंय, असं अजिबात होता कामा नये. ही काय घडामोड घडलेली आहे आणि त्याचे कसे परिणाम होणार आहेत, हे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. आज 5 फेब्रुवारी आहे, काल 4 फेब्रुवारी होता. 4 फेब्रुवारी 2026 ला अमेरिका आणि रशिया ह्या 2 देशांवरती अण्वस्त्रांच्या संख्येसंदर्भामध्ये, अण्वस्त्रांच्या वापरामधल्या पारदर्शकतेसंदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण करार झालेला होता आणि या करारामुळे जग सुरक्षित होतं. कारण अमेरिका आणि रशिया यांच्या एकूणच अण्वस्त्रांवरती नियंत्रण ठेवणारा एक ऐतिहासिक करार, ज्याला स्टार्ट ट्रिटी असं म्हणतात, स्टार्ट करार असं म्हणतात. या कराराची मुदत आज म्हणजे काल रात्री मध्यरात्री संपली. 4 फेब्रुवारी 2026 ही या कराराची मुदत होती आणि आता अमेरिकेवरती आणि रशियावरती कोणाचंही निर्बंध नाही. किंबहुना आपल्या शेजारी जे 2 देश आहेत, चीन असेल, पाकिस्तान असेल, आता कोणावरतीही अण्वस्त्रांच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचे निर्बंध नाही. आता कोणताही देश, विशेष करून अमेरिका आणि रशिया, हे दोन्ही देश आपल्या मनाला येईल तेवढ्या अण्वस्त्रांची निर्मिती करू शकतात. त्यांच्यावरती कोणाचंही नियंत्रण नाही, कोणत्याही प्रकारचं परीक्षण नाही आणि आता अमेरिका आणि रशियामध्ये एक हॉटलाईन होती. हॉटलाईन म्हणजे जर एखादं न्यूक्लिअर वेपन ॲक्सिडेंटली फायर केलं गेलं, तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी एक सॅटेलाइट कम्युनिकेशन होतं, ज्याला हॉटलाईन असं म्हणतात. 1963 पासनं म्हणजे 1962चं क्युबन मिसाईल क्रायसिस झाला होता आणि त्यानंतर 1963 पासनं अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया यांच्या दरम्यान एक हॉटलाईन प्रस्थापित झालेली होती. ही हॉटलाईन देखील काल मध्यरात्री संपुष्टात आली. आता रशिया किती अण्वस्त्र तयार करेल, अमेरिका किती अण्वस्त्र तयार करेल, कोणीही कोणाला माहिती देणार नाहीये. ज्यांना जसं पाहिजेल तसे अण्वस्त्र करतील. भयानक स्पर्धा वाढेल आणि मित्रांनो, आज जर आपण परिस्थिती पाहिली, तर जेवढी अण्वस्त्र आज अमेरिका आणि रशियाकडे आहेत, त्यापैकी केवळ 10% जरी अण्वस्त्र वापरली गेली, तरी पृथ्वीवरचं मानवी संस्कृती आणि मानवाचं अस्तित्व 10 वेळा उद्ध्वस्त होऊ शकेल, इतकी भयानक क्षमता आहे. आणि आता तर ह्या दोघांवरती कसलंही नियंत्रण राहिलेलं नाहीये. मित्रांनो, रशिया युक्रेन युद्ध अजूनही चालू आहे. अमेरिका इराणमधला संघर्ष अजूनही चालू आहे. कोणत्या ठिकाणी कसली ठिणगी पडेल आणि कधी अण्वस्त्रांचा वापर होईल हे सांगता येत नाही आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारा जो ऐतिहासिक करार होता, जो स्टार्ट ट्रिटी म्हणून ओळखला जायचा, त्याची मुदत काल संपुष्टात आल्यामुळे आणि त्याला कसल्याही प्रकारचं एक्सटेन्शन देणं, त्याला कसल्याही प्रकारचं त्याला वाढीव मुदत देणं, या संदर्भामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अजिबात तयारी नाहीये. जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं की स्टार्ट ट्रिटी हा आज संपुष्टामध्ये येतो आहे, 4 फेब्रुवारीला संपुष्टात येतो आहे, त्याला एक्सटेन्शन देण्यासाठी तुमचा काही प्लॅन आहेत का, काही योजना आहेत का? तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं, संपतोय तर संपू द्या. या स्वरूपाची भाषा त्यांनी वापरलेली होती. मित्रांनो, याचा अर्थ आपण अतिशय धोकादायक अशा परिस्थितीमध्ये
प्रवेश करतो आहोत आणि ही परिस्थिती इतकी धोकादायक आहे की याच्यामध्ये जो प्रकार जगाने दुसऱ्या महायुद्धामध्ये अनुभवला, जपानवरती ऑगस्ट महिन्याच्या 1945च्या ऑगस्ट महिन्यामध्ये 2 अणुबॉम्ब टाकण्यात आले हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती आणि ज्यामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पावले आणि ज्याचे परिणाम आजही जपान भोगतो आहे. इतका भयानक परिणाम जगाने पाहिला आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा अशाच प्रकारची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि हे अतिशय धोक्याचं आहे. दुर्दैवाने याच्यावरती चर्चा होताना दिसत नाहीये आणि म्हणून आपण ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे आणतो आहोत. आता ही स्टार्ट ट्रिटी काय आहे, ज्याला स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन किंवा रिडक्शन करार ट्रिटी असं म्हणतात. ही जी न्यू स्टार्ट ट्रिटी आहे ही 2010 मध्ये अमेरिका आणि रशियामध्ये झाली. त्यावेळेला बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. रशियामध्ये व्लादिमीर पुतिन होते. या दोघांनी मिळून एक अशा स्वरूपाचा करार केला की अमेरिका आणि रशिया या दोघांकडे जर आपण आता आज बघितलं की जगामध्ये साधारणतः किती अण्वस्त्र आहेत, तर मित्रांनो आजच्या घडीला जगामध्ये साधारणतः 9,000 अण्वस्त्र आहेत. त्यापैकी 4,000च्या आसपास रशियाकडे आहेत, साधारणतः 3,500च्या आसपास अमेरिकेकडे आहेत आणि त्यानंतर एकूण 5 असे देश आहेत की ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत. नंबर 3 ला चायनाचा समावेश होतो. चायनाकडे 600च्या आसपास अण्वस्त्र आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा समावेश होतो, भारताचा आहे, इंग्लंड आहे आणि फ्रान्स आहे. या अशा एकूण 7 देशांकडे जर आपण म्हटलं तर सगळे मिळून 9,000 अण्वस्त्र आहेत. हा जो करार 2010 मध्ये झालेला होता, फेब्रुवारी 2010 मध्ये, या करारामध्ये असं म्हटलं होतं की अमेरिका आणि रशिया या दोघांनी पण आपले जे अण्वस्त्र आहेत यांच्यामध्ये घट करायची आणि 1550 अण्वस्त्र ही मॅक्सिमम लिमिट ठेवण्यात आली. अमेरिकेकडे पण 1550 अण्वस्त्र असतील, रशियाकडे पण 1550 अण्वस्त्र असतील. याच्याशिवाय जास्त अण्वस्त्र तुम्हाला बाळगता येणार नाही, त्याची निर्मिती करता येणार नाही आणि त्यासाठी एक कंट्रोल मेकॅनिझम तयार करण्यात आला. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचं एक यंत्रणा तयार करण्यात आली. ही यंत्रणा काय होती? ती यंत्रणा अशी होती की जवळपास वर्षामधनं 18 वेळा अमेरिका रशियाच्या अण्वस्त्रांचं परीक्षण करू शकतो आणि रशिया 18 वेळा अमेरिकेच्या अण्वस्त्रांचं परीक्षण करू शकतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, दर 6 महिन्यांनी अमेरिका आणि रशिया दोघंही परस्परांना माहिती देणार होते की आमच्याकडे एवढे अण्वस्त्र आहेत. तिसरा महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे हॉटलाईनचा होता. जर ॲक्सिडेंटली एखादं न्यूक्लिअर फायर झालं तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी प्रामुख्याने एक हॉटलाईन इस्टॅब्लिश करण्यात आली होती आणि त्या हॉटलाईनच्या संदर्भामधलं जे सॅटेलाइट कम्युनिकेशन होतं, ही तिसरी यंत्रणा होती. ह्या 3 गोष्टींमुळे अमेरिका आणि रशियावरती नियंत्रण होतं, दोघांवरती वचक होता, दोघांवरती कंट्रोल होता. परंतु हा जो करार होता हा प्रामुख्याने 10 वर्षांसाठी करण्यात आला. 2010 मध्ये झालेल्या कराराची मुदत 2020 मध्ये संपली आणि 2020 मध्ये पुन्हा एकदा अमेरिका आणि रशियाने निर्णय घेतला की आपण याला 5 वर्षाचं एक्सटेन्शन देऊ. आणि मित्रांनो, हे जे 5 वर्षाचं एक्सटेन्शन होतं हे साधारणतः 21 मध्ये दिलं गेलं आणि हे 21 मध्ये दिलं गेलेलं एक्सटेन्शन 4 फेब्रुवारी 2026 ला संपुष्टात आलं. आता याला एक्सटेन्शन देणं गरजेचं होतं. त्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारची चर्चा करायला डोनाल्ड ट्रम्प तयार नाहीयेत. व्लादिमीर पुतिन ऑलरेडी यापूर्वी त्यांनी अनेकदा धमक्या दिल्यात की जर नॅटोनी रशिया युक्रेन युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला तर आम्ही न्यूक्लिअर वेपनचा वापर करू. आता मित्रांनो बघा, परिस्थिती किती भयानक बनलेली आहे. आता हा जो 1550चं लिमिट होतं अमेरिका आणि रशियावरचं, हे पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आता कोणीही कोणाचं परीक्षण करणार नाही. आता कसल्याही प्रकारची ट्रान्सपरन्सी नाही. आता अमेरिका रशियाला कोणालाही परस्परांना माहिती द्यायची गरज नाहीये आणि जे पाहिजे तेवढे न्यूक्लिअर वेपन्स, ॲडव्हान्स न्यूक्लिअर वेपन्स ते डेव्हलप करू शकतात. मिसाईल सिस्टम डेव्हलप करू शकतात. वेपन्स म्हणजे ज्याच्यावरती मिसाईल आहे, मिसाईलला डिलिव्हरी सिस्टम म्हणतात. त्याच्यावरती वॉरहेड्स म्हणजे न्यूक्लिअरचं वॉरहेड त्याच्यावरती लोड केलं जातं. त्याच्यावरती पण निर्बंध होते. आता तेही निर्बंध आता राहिलेले नाहीयेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी हॉटलाईन होती ॲक्सिडेंटल न्यूक्लिअर ॲक्सिडेंटची, ती हॉटलाईन पण आता संपुष्टात आलेली आहे आणि आता ह्या दोन्ही देशांवरती कसलंही नियंत्रण नसल्यामुळे याचा भयानक परिणाम आता मित्रांनो असा होणार आहे की एक न्यूक्लिअर आर्म्स रेस, अण्वस्त्र स्पर्धा भयानक पद्धतीने सुरू होणार आहे.
ज्याचा उल्लेख मी आत्ता केला, की साधारणतः 9,000 पैकी 10% जरी न्यूक्लिअर वेपन्स वापरले गेले, तरी पृथ्वीवरचं मानवाचं अस्तित्व हे 10 वेळा उद्ध्वस्त होऊ शकतं. इतकी भयानक पोटेन्शियल या न्यूक्लिअर वेपन्समध्ये असताना आता यांना कंट्रोल करायला कोणतीही सिस्टम उरलेली नाहीये. पहिल्यांदा 1962 नंतर अशी परिस्थिती जगामध्ये निर्माण झाली आहे. मी 1962 चा उल्लेख यासाठी केलेला आहे, की 1962 मध्ये एकदा परिस्थिती म्हणजे 1945 ला अण्वस्त्रांचा वापर केला गेला. न्यूक्लिअर बॉम्ब हे हिरोशिमा, नागासाकीवर टाकले गेले. मग जगाला कळलं, की याच्यात किती भयानक विध्वंस करण्याची क्षमता आहे. आणि मग जगाने ठरवलं, अमेरिका, रशियानी, की आता आपल्यामध्ये डायरेक्ट टॉक्स होतील. आपल्यामध्ये संघर्ष किती जरी झाला तत्कालीन सोव्हिएत, रशिया आणि अमेरिकेमध्ये, तरी त्यांच्यामध्ये कंटिन्यूअस टॉक्स होते, की कशा पद्धतीने अण्वस्त्रांचा प्रसार होऊ नये, त्यांच्या संख्येवरती मर्यादा असावी, ट्रान्सपरन्सी असावी, आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडनं IAEA सारखं जे आहे त्यांच्याकडनं परीक्षण केलं जावं. ह्या सगळ्या यंत्रणा इस्टॅब्लिश होत्या. परंतु 1962 मध्ये न्यूक्लिअर क्युबन मिसाईल क्रायसिस झाला आणि क्युबन मिसाईल क्रायसिसला म्हणजे क्युबावरनं जो अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत रशियात संघर्ष झाला होता. पहिल्यांदा दोन्ही देशांचे मिसाईल्स, न्यूक्लिअर वेपन्स समोरासमोर आले होते. आणि तो टाळण्याच्या दृष्टिकोनातनं एक हॉटलाईन 1963 ला अमेरिका आणि रशियामध्ये, तत्कालीन सोव्हिएत रशियामध्ये प्रस्थापित झाली. आणि तेव्हा नंतर या दोघांनी ठरवलं, की कंटिन्युअसली न्यूक्लिअर टॉक्स करायचे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही संघर्ष झाला, वाद झाला, तणाव वाढला, तरी आपण अण्वस्त्रांचा वापर होऊ द्यायचा नाही. त्याच्यामध्ये पारदर्शकता आणायची, त्याचा ॲक्सिडेंटल यूज होणार नाही यासाठी काळजी घ्यायची. ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या होत्या. परंतु 1962च्या पूर्वीसारखी परिस्थिती मित्रांनो परत एकदा निर्माण झालेली आहे. आणि पुन्हा एकदा जग धोक्याच्या खाईमध्ये लोटलं जातं आहे. आणि आता डोनाल्ड ट्रम्प सारखा जेव्हा राष्ट्राध्यक्ष येतो, ज्याला लष्करी सामर्थ्याच्या बळावरती प्रत्येक गोष्ट स्वतःकडे पाहिजेल आहे. त्यांना ग्रीनलँड पाहिजेल आहे, त्यांना कॅनडा पाहिजेल आहे, त्यांना इराणमध्ये सत्तांतर घडून आणायचं आहे. तो प्रत्येकाला धमकवण्याचा प्रकार ते करत आहेत. आता त्यांनी गोल्डन डोम नावाची एक कन्सेप्ट आणलेली आहे. हा जो गोल्डन डोम आहे, हा प्रामुख्याने ग्रीनलँड, पश्चिम युरोप आणि अमेरिका यांना संरक्षण करण्यासाठी ही एक गोल्डन डोमची संकल्पना आणण्यात आली. म्हणजे हा गोल्डन डोम जो आहे, हा ग्रीनलँडवरती उभारला जाईल आणि जर रशियाकडनं एखादा न्यूक्लिअर वेपन्स किंवा मिसाईलचा अटॅक झाला, तर ग्रीनलँडमधनं त्याला न्यूट्रलाइज करण्यात येईल. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल 1980s मध्ये स्टार वॉर नावाची संकल्पना आणली होती अमेरिकेने. तेव्हा रोनाल्ड रिगन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आणि त्यानंतर आता पुन्हा ही गोल्डन डोम नावाची संकल्पना आणलेली आहे. आता याच्यामधला कळीचा मुद्दा असा आहे, की जर अशा स्वरूपाचा, आणि रशियाने धमकी दिली आहे, की जर अमेरिकेने अशा प्रकारचं गोल्डन डोमची संकल्पना आणली, तर आम्ही आणखीन ॲडव्हान्स न्यूक्लिअर वेपन्स तयार करू. त्यामुळे मित्रांनो, ह्या दोन देशांमुळे, अमेरिका आणि रशिया, या दोघांच्या ह्या संपूर्ण अनियंत्रित व्यवहारामुळे अख्ख्या जगामधली मानवी संस्कृती धोक्यात आलेली आहे. आणि या संदर्भामध्ये दुर्दैव असं आहे, की आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना या बघ्याची भूमिका घेत आहेत. यामध्ये युनायटेड नेशन्स असेल किंवा G7, G20 आणि इतर सगळ्या प्रादेशिक संघटना यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची क्षमता राहिलेली नाहीये. त्यामुळे काही देशांच्या अनियंत्रित व्यवहारामुळे अख्खं जग धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, या ट्रिटीला एक्सटेन्शन मिळणं अतिशय गरजेचं आहे. आणि आता जेव्हा ही नव्याने ट्रिटी होईल किंवा त्याला एक्सटेन्शन मिळेल, त्यावेळेला केवळ अमेरिका आणि रशियामध्ये हा करार नको व्हायला, तर याच्यामध्ये चायनाला पण घेणं गरजेचं आहे. कारण हा जो करार होता, स्टार ट्रिटी, हा प्रामुख्याने अमेरिका, रशियामध्ये झाला होता. पण चीनसारखा देश जो बेभान झालेला आहे आणि ज्यांनी 600 न्यूक्लिअर वेपन्स आपल्याकडे ठेवलेले आहेत आणि कदाचित 2030 पर्यंत चीनकडे 1000 न्यूक्लिअर वेपन्स असतील. आपला शेजारचा पाकिस्तान आहे, त्यांना त्यांच्याकडे खाण्यापिण्याचे वांदे आहेत, इलेक्ट्रिसिटीचे वांदे आहेत. हा देश बँकरप्ट झालेला आहे. असं असतानाही मात्र न्यूक्लिअर वेपन्सचं प्रोडक्शन झपाट्याने करतो आहे. त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे नियंत्रण नाहीये. NPT, CTBT कराराचं काहीही महत्त्व राहिलेलं नाहीये. अमेरिका कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराला महत्त्व द्यायला तयार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जगावरती धोक्याची घंटा आहे. आणि या संदर्भामध्ये जर पब्लिक ओपिनियन जागतिक पातळीवरती मोबिलाइज झालं नाही, ते एक्झर्ट झालं नाही, तर मित्रांनो, काही मर्यादित म्हणजे लिमिटेड देशांच्या अनियंत्रित व्यवहारामुळे, हुकुमशाही वागण्यामुळे जग धोक्यामध्ये येईल. आणि जर जगाला पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागला,
तर जे आइन्स्टाईननी सांगितलं होतं, की जर तिसरं महायुद्ध झालं, तर त्यानंतर जे चौथं महायुद्ध होईल, ते दगडांनी खेळलं जाईल. म्हणजे आपण पुन्हा हजारो वर्ष जुनी, जसं आपले पूर्वज हे लाकूड असेल किंवा दगड असेल यांचे हत्यारं वापरायचे, तशा प्रकारची संस्कृती किंवा तशा प्रकारचं वातावरण पृथ्वीवरती असेल. हे अतिशय धोक्याचं आहे आणि म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातनं ही महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.